गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं ते पाहणं जास्त गरजेचं आहे. US मार्केट बेसिकली फ्लॅट ओपन झालं होतं. त्यानंतर मार्केट बऱ्यापैकी शूटअप झालं होतं, परंतु त्यानंतर मार्केटमध्ये तिथे जाता जाता प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे आणि ऑलमोस्ट तिथे सगळे इंडेक्सेस फ्लॅट क्लोज झालेले आहेत. जिथे ओपन झाले ते ऑलमोस्ट तिथेच. ओके, तर मग आता याच्यामागचं कारण काय ते आपण जाणून घेऊयात. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल होती फेडची मीटिंग आणि जे अँटिसिपेट केलं गेलं होतं तर तसंच झालेलं आहे की कुठल्याही प्रकारचे रेट कट्स झालेले नाहीत आणि कमेंट जी त्यांनी दिलेली आहे तर त्या कमेंटमध्ये काही गोष्टी चांगल्या आहेत आणि काही गोष्टी खराब. तर चांगली गोष्ट ही आहे की त्यांनी सांगितलं की येणाऱ्या 2025 ह्या आर्थिक वर्षामध्ये 50 बेसिस पॉईंटचा रेट कट आम्ही करणार आहोत. ओके, त्यानंतर 2026साठी आम्ही 25 बेसिस पॉईंटचा रेट कट करणार आहोत. परंतु 26 इयरसाठी त्यांनी 50 बेसिस पॉईंटचा रेट कट करणार हे ऑलरेडी सांगितले होतं, परंतु ते कमी करून त्यांनी 25 बेसिस पॉईंटवरती आणलेलं आहे. ही गोष्ट काही मार्केटला आवडली नाही आणि त्यामुळे तिथे मार्केट सरेंडर करून गेलं. आता जर आपण मोस्टली युरोपियन आणि एशियन मार्केट्स पाहिले तर मोस्ट ऑफ द मिक्स आहेत, काही ग्रीन काही रेडमध्ये. त्यामुळे ग्लोबल संकेत जे आपण म्हणतो ना तर ते काही न्यूट्रल आहेत असं आपण म्हणू शकतो. फार पॉझिटिव्ह नाही, निगेटिव्हही नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इराण इस्रायलचं कॉन्फ्लिक्ट. तर इराण इस्रायलच्या कॉन्फ्लिक्टमध्ये US तरी अजून डायरेक्टली उतरताना दिसलेला नाही आहे. त्यामुळे मार्केट ब्रेकडाऊन करत नाही आहेत हे लक्षात घ्या. आता आज मार्केटकडे फार चांगला चान्स होता जर USच्या फेड चेअरमॅनने जर काही समजा फारच पॉझिटिव्ह अनाऊन्समेंट केली असती किंवा एखादी फारच निगेटिव्ह अनाऊन्समेंट केली असती तर आयदर मार्केट मोठं गॅपडाऊन किंवा गॅपअप ओपन होऊ शकलं असतं. परंतु तसं होताना बिलकुल आपल्याला दिसत नाही आहे. तर आता गिफ्ट निफ्टी जर आपण पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट एक 30 ते 40 पॉईंट गॅपडाऊन ओपन होईल, ज्याला आपण ऑलमोस्ट फ्लॅट म्हणू शकतो. म्हणजेच काय की मार्केट पुन्हा रेंजमध्ये राहील. त्याचं कारण असं की आज आहे गुरुवार आणि आज आहे निफ्टीची एक्सपायरी. त्यामुळे वरच्या बाजूला 25,000, डाऊन साईडला 24,500. या ठिकाणी खूप जास्त ओपन इंटरेस्ट क्रिएट झालेला आहे. जर आपण कॉल रायटिंग पाहिलं तर अगदी 24,800ला सुद्धा प्रचंड कॉल रायटिंग झालेलं आहे. त्यानंतर 25,000, 25,200, 25,500, 25,800 प्रचंड कॉल रायटिंग आहे. जर आपण डाऊन साईडला पाहिलं तर हेवी ओपन इंटरेस्ट पुट रायटिंग जे आहे तर ते 24,500ला झालं आहे. त्याच्या खालोखाल 24,300, त्यानंतर 24,000वरती सुद्धा बऱ्यापैकी पुट रायटिंग आहे. म्हणजेच काय, एकंदर जर सगळ्या गोष्टी पाहिल्या तर मार्केट रेंज बाउंड राहण्याची पॉसिबिलिटी खूप हायली आहे. तर अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि इराण इस्रायलच्या कॉन्फ्लिक्टमध्ये अजून फार एक्स्कलेशन झालेलं नाही आहे. हां, ते आता रोज आता साहजिकच आहे, युद्ध म्हटल्यावरती डॅमेज होत राहणार आहे, गोष्टी चालू राहणार आहेत. परंतु ज्या काही गोष्टी आपण काय म्हणतो की जोपर्यंत अमेरिका त्यामध्ये उतरत नाही तोपर्यंत गोष्टी निगेटिव्हली घेतल्या जाणार नाहीत हे लक्षात ठेवा. कारण इस्रायलच्या बाजूनं जर अमेरिका डायरेक्टली युद्धामध्ये उतरला तर इकडे इराणच्या बाजूनं रशिया आणि चायना हे उतरण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त आहे. त्यामुळे युद्ध मोठ्या प्रमाणात एक्स्कलेट होईल आणि या मोठ्या महासत्ता जर त्यामध्ये उतरल्या तर ते जगासाठी चांगलं नाही हे लक्षात असू द्या. म्हणजेच काय की जो ट्रिगर पॉईंट होता मार्केटला आयदर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन करण्यासाठी, तर तो ट्रिगर पॉईंट आता गेलेला आहे. म्हणजेच काय, इथनं पुढेही मार्केट ह्याच रेंजमध्ये राहण्याची पॉसिबिलिटी आहे जोपर्यंत नेक्स्ट ट्रिगर मिळत नाही तोपर्यंत. आता नेक्स्ट ट्रिगर कुठला असू शकतो, तर आता नेक्स्ट ट्रिगर आहे तो म्हणजेच इराण इस्रायलचं कॉन्फ्लिक्ट. आता युद्ध ऑलरेडी सुरू झालं आहे. ओके, त्यामुळे फार फार तर काय होऊ शकतं, युद्ध बंद होऊ शकतं किंवा न्यूक्लिअर वॉरचा थ्रेट सुरू होऊ शकतो. जर न्यूक्लिअर वॉरचा थ्रेट आला तर मार्केट ब्रेकडाऊन करेल आणि जर युद्ध थांबण्याची परिस्थिती निर्माण झाली आणि तसं जर कोणी डिक्लेअर केलं तर मग मात्र मार्केट शूटअप करेल. कारण तेवढा एकच ट्रिगर पॉईंट आता शिल्लक आहे. त्यामुळे आज गुरुवार असल्यामुळे फार काही मुवमेंट आपल्याला इंडेक्समध्ये पाहायला मिळणार नाही, परंतु स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन मात्र आपलं चालू राहू शकतं. आता जर आपण FISDIचा डेटा पाहिला तर एवढं युद्ध चालू असताना सुद्धा ते लोक बाईंग करत आहेत. कालसुद्धा FISनं
900 कोटींचं बाईंग केलं आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 1000 कोटींचं बाईंगच केलेलं आहे. मार्केट 2 दिवस पडते तरीसुद्धा ते लोक खरेदीच करत आहेत. म्हणजेच काय की त्यांचा कॉन्फिडन्स आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीनं एकंदर जर पाहिलं तर गोष्टी न्यूट्रल वाटत आहेत सध्या तरी. 9 वाजेपर्यंत जर समजा कोणाचं काही स्टेटमेंट आलं तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळेल, परंतु सध्या तरी अशी कुठली पॉसिबिलिटी दिसत नाही आहे. ओके, आता आजचा गुरुवार झाल्यानंतर आहे उद्या शुक्रवार, त्यामुळे शुक्रवारीसुद्धा काहीतरी घडू शकतं. त्याचं कारण असं, शनिवार रविवारमध्ये जर काही एक्स्कलेशन होणार असेल तर त्याचे पडसाद आपल्याला उद्याच्या दिवशी पाहायला मिळतील. त्यामुळे आजचं मार्केट हे सायलेंट राहण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.